नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीसाठीचं पीक विज्ञान पेपर 3 अर्थात शेती व्यवस्थापन, विपणन आणि वनशेती या पेपर 3 विषयाच्या दिवाळीच्या सुट्टीनंतरच्या आपल्या वर्गावरील पहिल्याच ऑनलाईन व्याख्यानामध्ये मी आपलं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 7 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीमध्ये आपल्याला दिवाळीची सुट्टी होती आणि त्यानंतर शासकीय आदेशानुसार आपण 23 नोव्हेंबरपासून ऑनलाईन अध्यापन प्रक्रियेबरोबरच प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन प्रक्रिया चालू केली आणि त्यासाठीचे जे काही मार्गदर्शक तत्त्व शासनाने आपल्याला विद्यालयाला आखून दिले होते त्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करून आपण सर्व प्रकारची सुविधा, सर्व प्रकारच्या कोरोना प्रतिबंधक बाबींचं नियोजन केलेलं आहे. वर्ग निर्जंतुकीकरण करणे, त्यानंतर प्रवेशद्वारामध्ये सॅनिटायझर फवारणी करणे असेल, तापमान किंवा ऑक्सिजन मोजणी करण्याची साहित्य असलेले सर्व बाबी आपण उपलब्ध करून घेतला आणि त्याचा काटेकोरपणे अवलंब आपण करतो आहे. आणि यासाठी आपण गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपल्या पालकांची संमतीपत्र शाळेत उपस्थित राहण्याविषयीची मागवलेली होती. तर आपल्या 200 विद्यार्थ्यांपैकी 121 विद्यार्थ्यांनी ते संमतीपत्र भरून दिलेले आहेत. पण प्रत्यक्षात आत्तापर्यंत 40 विद्यार्थी मॅक्झिमम इयत्ता 12वीचे उपस्थित राहिलेले, ते टक्केवारी साधारणतः 20% होती. तर ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विद्यालयात उपस्थित राहायचे आहे त्यांनी कोरोनाविषयक प्रतिबंधक ज्या बाबी आहेत त्या सर्व बाबींचा अवलंब करून, जसं की स्वतःचं सॅनिटायझरची छोटी बॉटल असावी, पाण्याच्या 2 बॉटल असाव्यात, मास्क परिधान केलेला असावा, परिसरामध्ये विद्यालयाच्या आल्यानंतर जे फिजिकल डिस्टन्सिंग आहे ते डिस्टन्सिंग कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा. या सर्व बाबींचा आपण अवलंब करावा. विद्यालयाच्या वतीनं सर्व बाबींचं काळजी घेतली जात आहे. मगाशीच तुम्हाला सांगितलेलं आहे, रोजचे रोज वर्ग निर्जंतुकीकरण केले जातात, प्रवेशद्वारामध्ये सॅनिटायझर दिलं जातं तुम्हाला, त्याशिवाय तापमान तपासणी असेल, ऑक्सिजन तपासणी असेल, याच्या सुविधा तुमच्यासाठी केलेल्या आहेत. तेव्हा ज्यांना उपस्थित राहायचे त्यांनी या सर्व बाबींची काळजी घेऊन व्यवस्थित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करून विद्यालयात उपस्थित राहायला हरकत नाही. जे विद्यार्थी कोणत्याही कारणास्तव शाळेत उपस्थित राहणार नसतील त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन अध्यापन प्रक्रिया पूर्ववत चालू ठेवलेली आहे. हे प्रत्यक्ष तुम्ही विद्यालयात नाही आला तरी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं ही व्याख्यानं अजूनही नेहमीप्रमाणे चालू ठेवण्यात आलेली आहे. ज्या दिवशी तुमचे तास विद्यालयात असतील त्याच दिवशी सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये तुमचे ऑनलाईन तास वेळापत्रकानुसार तुम्हाला दिसतील. त्याबाबतच्या सर्व सूचना मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवलेले आहेत. आमच्या सर्व वर्ग शिक्षक असतील, विषय शिक्षक असतील, त्या सर्वांनी योग्य त्या सूचना आपणास दिलेल्या आहेत. त्या सर्व सूचना वरचेवर आपण वाचल्या पाहिजेत. ऑनलाईन तास जे आहे ते स्पेम ॲपवर आपलं, ते ॲपवरचे तास आपण रोजचे रोज पाहावेत. ॲपवर आपण तास पाहता किंवा नाही याची माहिती आम्हाला या ऑनलाईन प्रक्रियेत होत असते. तेव्हा कृपया तुमच्यासाठी जे काही आम्ही करतो आहे त्याला आपण प्रतिसाद द्यायचा आहे. सर्व तास आपण पाहायचे आहेत. आपण आता 12वीच्या सैद्धांतिकमध्ये यापूर्वी पीक पद्धतीचा भाग 1 पाहिलेला होता. आजच्या व्याख्यानामध्ये आपण पीक पद्धतीचा दुसरा भाग पाहणार आहोत. तर आपल्यासमोर डोळ्यासमोर दुसरी पीक पद्धती दिसते आहे, ती म्हणजे आंतरपीक पद्धत. आंतरपीक पद्धतीची व्याख्या मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलेली होती. आंतरपीकमध्ये म्हणजे काय, पद्धत म्हणजे काय की एकाच वेळी आणि एकाच हंगामात
2 किंवा अधिक पिकं विशिष्ट रचनेद्वारे किंवा 2 विशिष्ट ओळीमध्ये 2 ओळीमध्ये अंतर ठेवून त्यांची पेरणी करणे किंवा लागवड करणे याला आंतरपीक पद्धत म्हणतात. आणि या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरणं दिलेली होती. ज्वारी आणि तूर किंवा बाजरी आणि तूर यांची पेरणी 3 आसे 1 8 2 या पद्धतीनं करता येते. आणि या आंतरपीक पद्धतीमध्ये आणि मिश्र पीक पद्धतीमध्ये एकच फरक आहे, तो म्हणजे मिश्र पीक पद्धतीने आपण बियाणं मिसळून पेरतो. तिथं 2 पिकांमध्ये या मुख्य पीक किंवा दुय्यम पिकामध्ये विशिष्ट अंतर किंवा विशिष्ट रचना नसते, ती या आंतरपीक पद्धतीमध्ये असते. तर या ठिकाणी जो कॅप्शन दिला आहे तो तुम्हाला कॅप्शन लक्षात घेता येईल. आंतरपीक पद्धतीमध्ये मुख्य व दुय्यम पीक विशिष्ट रचनेत 2 वळीत विशिष्ट अंतर ठेवून पेरतात. मात्र पीक पद्धतीमध्ये अशी कोणतीही विशिष्ट रचना न ठेवता 2 किंवा अधिक पिकांचे बियाणे एकत्र मिसळून पेरतात. आता इथं समोर तुम्हाला छायाचित्र दिसतंय. ते छायाचित्रामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसतंय 2 वेगवेगळी पिकं लावलेत, विशिष्ट ओळीमध्ये लावलेली आहेत आणि त्या दोन्ही ओळीमध्ये विशिष्ट असं अंतर ठेवलेलं आहे. याला आपण आंतरपीक पद्धत असं म्हणायचं. तर आता आंतरपीक पद्धती म्हणजे दुय्यम पीक जे आपण घेतो किंवा मुख्य पिकाव्यतिरिक्त जे दुसरं पीक घेतो त्यासाठी कोणते गुणधर्म असले पाहिजेत. तर आंतरपिकातील जे दुय्यम पीक असेल आणि मुख्य पीक जे असेल या दोन्ही पिकाच्या वाढीची रचना वेगळी असावी. म्हणजे एक पीक उंच वाढणार असेल तर दुसरं उंचीनं कमी वाढणार असावं. अशा पद्धतीनं असावं की जेणेकरून एकमेकाच्या वाढीमध्ये ते अडथळा निर्माण करणार नाहीत. अशा पद्धतीने वाढीची रचना दोन्ही पिकांची वेगळी असली पाहिजे. दुय्यम पिकाची अन्नद्रव्याची गरज मुख्य पिकापेक्षा वेगळी असावी जेणेकरून त्या दोघांमध्ये स्पर्धा होणार नाही. त्याचप्रमाणे मुख्य आणि दुय्यम पिकाची उंची वेगवेगळी असावी. ते मी आत्ताच सांगितले की जेणेकरून त्यांच्या वाढीमध्ये एकमेकाला उपद्रव होणार नाही. दुय्यम पीक शक्यतो कडधान्य किंवा शेंगवर्गीय असावं. आता कडधान्य किंवा शेंगवर्गीय म्हणजेच त्याला डाळवर्गीय पीक असंही म्हणतो आपण. तुम्हाला माहिती आहे की ह्या डाळवर्गीय किंवा कडधान्य पिकाचे काही गुणधर्म आहेत. या पिकांच्या मुळांवरती गाठी असतात ज्याच्यामध्ये रायझोबियम नावाचे जीवाणू असतात. जे जीवाणू हवेतील नत्र शोषून जमिनीमध्ये स्थिर करतात, त्यामुळं जमिनीची सुपीकता वाढली जाते. त्याच पद्धतीनं या पिकांची जेव्हा पक्वता होते त्यावेळी त्यांची पानझड होते आणि ही पडलेली पानं जेव्हा शेतात गाडली जातात तेव्हा त्या जमिनीमध्ये सेंद्रिय खत मिसळलं जातं आणि पिकाची मातीची जी सुपीकता आहे, जमिनीची जी सुपीकता आहे ती पुन्हा वाढते. त्या दृष्टिकोनातनं दुय्यम पीक शक्यतो कडधान्याचं असावं किंवा शेंगवर्गीय असावं. त्यानंतर मुख्य आणि दुय्यम पिकाच्या पक्वतेचा कालावधी वेगळा वेगळा असला पाहिजे. एक पीक जर 100 दिवसामध्ये पक्वत असेल तर दुसरं 60-70 दिवसामध्ये पक्व होणार किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत पक्व होणार असं की जेणेकरून दोन्हीची काढणी मळणीचा वेळ वेगळा यावा आणि शेतकऱ्यांना अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी या पद्धतीनं पक्वता कालावधी वेगळा असावा लागतो. आता आंतरपीक पद्धत जी आहे त्या पद्धतीचे फायदे काय आहेत पहा. 2 किंवा अधिक पीक आपण घेतो आंतरपीकमध्ये एकाच हंगामात आणि एकाच जमिनीत, त्यामुळे काय होतं जमिनीचा अन्न आणि जागेचा पुरेपूर आणि कार्यक्षम वापर होतो. मधली जागा फारशी मोकळी राहत नाही. जरी विशिष्ट ओळीत रचनेत आपण पेरलं असलं तरी 2 ओळीतलं अंतर हे या ठिकाणी कमी असतं आणि त्यामुळं जास्तीत जास्त पीक त्या शेतावर जमिनीवरती राहत असल्यामुळं अन्न आणि जागेचा पुरेपूर कार्यक्षम वापर या ठिकाणी आंतरपीक पद्धतीमुळे होतो. तर वेगवेगळी पिकं घेतल्यामुळं काय होतं, किडी रोग आणि प्रतिकूल हवामानाला होणारं नुकसान जे ते सुद्धा टाळता येतं किंवा कमी करता येतं. आता कसं वेगवेगळी पिकं घेतली तर प्रत्येक पिकावर पडणारे किडी आणि रोग वेगळे असतात. प्रत्येक पिकाला लागणारं हवामान वेगळं असतं. एका विशिष्ट हवामानामुळे एखाद्या पिकाचं नुकसान झालं तर दुसरं पीक तगून जातं, त्यापासून आपल्याला उत्पन्न मिळू शकतं आणि पूर्ण नुकसान होण्याऐवजी थोड्याफार प्रमाणात का होईना आपल्याला फायदा मिळतो. आता अनेक प्रकारची पिके एकाच जमिनीवर घेतल्यामुळे काय होतं, मजुरांना वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचं काम मिळतं आणि मग त्याला कामाचं वाटप चांगल्या प्रकारे करता येतं. साहजिकच त्या मजुराची कार्यक्षमता चांगली वाढली जाते, कारण मजूर कोणत्याही कामाविना आळशी राहत नाही, सतत कामात राहिल्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते. त्यानंतर जर तुम्ही वैरणीची किंवा चाऱ्याची पिकं घेतली तर तुमच्या शेतीवाडीवर जी जनावरं पाळलेली असतात त्या जनावरांना जे खाद्य लागते त्याची गरज आपोआप भागली जाते. त्यासाठी परत विकत तुम्हाला चारा आणण्याची गरज भागत नाही. म्हणून आंतरपीक पद्धतीमध्ये तुम्ही वैरणीची पिकं घेऊ शकता. आंतरपीक पद्धतीत नगदी पिकं जर घेतली तर पैशाचा ओघ कायम राहतो. नगदी पिकं तुम्हाला माहिती आहे कोणकोणते आहेत, हळद असेल, आलं असेल किंवा कापूस असेल, यासारखे अनेक जी नगदी पिकं आहेत
त्या नगदी पिकांचा समावेश योग्य पद्धतीने जर यात केला मुख्य पीक म्हणून तर, किंवा जर जास्त कालावधीचं असेल तर ते मुख्य पीक म्हणून घ्यावं आणि कमी कालावधीचं असेल तर ते दुय्यम पीक म्हणून घ्यावं, की जेणेकरून त्यापासून मिळणाऱ्या पैशाचा ओघ राहतो शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याच्या जे वर्षभराच्या गरजा आहेत त्या गरजासुद्धा आपोआप भागल्या जातात. आता जमिनीवर जास्त जागा मोकळी राहत नसल्यामुळे तणांची वाढ आपोआपच थोपते आणि जमिनीची धूपही थांबवण्यास मदत होते. कारण दाटीवाटीने जेव्हा पिकं शेतावर राहतात तेव्हा जमिनीचं धूप होण्याचं प्रमाण कमी असतं. धूप म्हणजे काय तुम्हाला माहिती, जमिनीचे काही जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात ते कण असतात, ते कण एका ठिकाणी वाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं म्हणजे जमिनीची धूप होणं. मग ते पाण्याने होत असेल, वाऱ्याने होत असेल, अनेक घटक त्याला कारणीभूत असतात. या पद्धतीनं आंतरपीक पद्धतीचे फायदे आहेत. आंतरपीक पद्धतीचे जर तोटे पाहिजे झाले तर तुम्ही लक्षात घ्या की दोन पिकामध्ये विशिष्ट जागा फारशी मोठ्या प्रमाणात राहत नसल्यामुळं अवजार किंवा यंत्राच्या सहाय्याने आपल्याला अंतर्मशागत करता येत नाही. त्यानंतर मुख्य पिकाची जेव्हा काढणी करतो तेव्हा दुय्यम पिकाची अडचण येते, किंवा जे पीक अगोदर पक होतं दोन्हीतलं ते काढत असताना उभ्या असलेल्या दुसऱ्या पिकाला त्याची नक्कीच अडचण होते. किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. दाटीने झाडे लावल्यामुळं किंवा एकमेकाला पूरक अशी झाडं लावल्यामुळं म्हणजे किडी रोगाला एका रोगापासून दुसऱ्या एकाच कुटुंबातील जर ही पिकं लावली तुम्ही तर किडी रोगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी वाढू शकतो. कारण आश्रयदाते वनस्पती त्या किडीला किंवा रोगाला मिळेल तर त्याचा प्रसार लवकर होतो. मुख्य पिकाच्या वनस्पतीची संख्या आणि उत्पन्न घटतं साहजिक आहे, कारण दोन मुख्य पीक जेव्हा आपण एकट्याने लावतो हे पीक तेव्हा एक पीक पद्धतीमध्ये जे अंतर ठेवलं जातं त्यापेक्षा थोडंसं वाढीव अंतर ठेवावं लागतं, कारण त्या वाढीव अंतराच्या मध्ये आपल्याला दुय्यम पीक लावायचं असतं. त्यामुळे मुख्य पिकाच्यासाठीची वनस्पतीची संख्या आपोआप घटली जाते आणि त्यामुळे थोडंफार उत्पन्नही त्यामध्ये कमी होतं. आंतरपीकमधून जर पेरणी करायची असेल तर विशिष्ट तंत्र आणि अनुभवी व्यक्तींची आवश्यकता असते. हा एक पद्धतीचा तोटा आहे. सर्वसामान्य शेतकरी जो आहे तो शेतकरी यामध्ये फारसा कुशल नसतो. तर आता एक कॅप्शन दिलेलं आहे. कॅप्शनमध्ये काय म्हटलं पहा, अलीकडच्या काळात आंतरपीक पद्धतीचा प्रमुख उद्देश हा उत्पादनाची शाश्वती किंवा स्थैर्याबरोबरच प्रति एकर क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे हवं. तुम्ही म्हणाला आत्ताच म्हटलं की मुख्य पिकाचं उत्पन्न घटतं, मग आता उत्पादन जास्त कसं मिळतं, तर दोन्ही पिकाचं कलेक्टिव्हली जर उत्पन्न तुम्ही पकडलं तर याच्यामध्ये निश्चितच एक पीक पद्धतीपेक्षा आपल्याला जास्त पीक उत्पन्न मिळतं आणि उत्पन्नाची हमी मिळते. एखाद्या पिकाचं नुकसान झालं तर दुसरं पीक तर धरून राहतं आणि त्यामुळं आपल्याला उत्पन्नाची हमी मिळू शकते. तर अशा पद्धतीने आंतरपीक पद्धतीचे काही फायदे आहेत, तसेच काही तोटे आहेत आणि दुय्यम पिकाचे गुणधर्म पण आहेत. त्यानंतर पट्टापीक पद्धत, ज्याला इंग्रजीमध्ये आपण स्ट्रीप क्रॉपिंग असं म्हणतो. आता ज्या ठिकाणी जमिनीची पावसामुळे धूप होती अशा ठिकाणी, विशेषतः उताराच्या जमिनी, डोंगर माथ्यावरच्या जमिनी जिथं उतार जास्त भरपूर असतो, तर अशा डोंगर उतारावरच्या जमिनीवर धूप घडवून आणणारी आणि धूप रोखणारी जी पिकं आहेत वेगवेगळ्या पट्ट्यामध्ये एकाड एक पद्धतीनं असे पेरली जातात किंवा लावली जातात. त्याला आपण पट्टापीक पद्धत म्हणतो. उदाहरणार्थ ज्वारी आणि बाजरी तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये ते उंच वाढणारी पिकं असतात आणि साहजिकच तिथं धूप घडवणारी पिकं त्यांना आपण म्हणतो. तर दोन वेळेमध्ये भरपूर अंतर असल्यामुळे काय होतं, पाऊस पडला की लगेचच पाण्याबरोबर माती वाहून जाऊ शकते. तर त्याच वेळी ह्या पिकांमध्ये अल्टरनेटली जर तुम्ही भुईमुगासारखी जमिनीवरून ती वाढून पसरतात आणि ते मातीचे कण वाहण्याला अडथळा करू शकतात, पाण्याच्या प्रवाहाला अडथळा करू शकतात, अशी पिकं जर आलटून पालटून लावली तर त्याला पट्टापीक पीक पद्धतीमध्ये त्याचा तो आपल्याला फायदा होतो. थोडक्यात काय, अशा दोन प्रकारचे पिकं शक्यतो उताराच्या जमिनीवर एकाड एक पट्ट्याच्या स्वरूपात पेरायची, की जेणेकरून जमिनीची धूप थांबली जाईल आणि दोन पिकांच्या दरम्यान जी जागा शिल्लक त्याचाही वापर आपल्याला उत्पादनासाठी करता येईल. त्यानंतर आता पुढची जी पद्धत आहे, पीक पद्धत आहे, ती म्हणजे क्रमवार पीक पद्धत किंवा सलग पीक पद्धत. आता एकाच या जमिनीमध्ये विविध हंगामामध्ये दोन किंवा अधिक पिकं एकानंतर एक अशा पद्धतीने घेण्याच्या पद्धतीला सलग किंवा क्रमवार पद्धत म्हणतो. पिकांचा क्रम एका किंवा अनेक वर्षांसाठी एकच ठेवता येतो या ठिकाणी. तर जमिनीमध्ये विविध हंगामात एकाच वेळी एका हंगामात नव्हे तर विविध हंगामात दोन किंवा अधिक पिके एकानंतर एक घ्यायची आणि वर्षानुवर्षी ही पद्धत चालू ठेवायची आणि यामध्ये पिकांचा क्रम एक विशिष्ट क्रम सतत तो कायम राखला जातो, त्याला आपण क्रमवार पद्धत असं म्हणतो. तर यामध्ये महत्त्वाचा घटक पाणी, ज्या ठिकाणी पाणी मुबलक आहे
हवामानामध्ये वैविध्य असलेली स्थिती आहे अशा ठिकाणी. त्यानंतर शेतकऱ्याचा पसंतीक्रम कसा आहे, कौटुंबिक गरजा काय आहेत आणि तुमच्या कोणत्या उत्पादनाला तुमच्या भागामध्ये किंमत आहे, या सर्वांच्या घटकांचा परिणाम या पीक पद्धतीमध्ये जी पिकं निवडायची आहे त्या पिकांवरती हा होतो. तर अशा पद्धतीने हे क्रमवार पीक पद्धती आहे. आता त्याची जर वैशिष्ट्य किंवा गुणधर्म सांगायचे झाले तर तुमच्या समोर स्क्रीनवरती ते दिसत आहेत. ही जर पिकं स्वतंत्र घेत असल्यानं काय होतं, अन्न, पाणी, सूर्यप्रकाश त्याबाबत स्पर्धा दिसून येत नाही. आपण 2 किंवा अधिक पिकं घेतोय पण एकाच वेळी एकाच जमिनीवर एकाच हंगामात घेत नाही, तर विविध हंगामात एका पाठोपाठ ही 2 किंवा अधिक पिकं घेतोय. त्यामुळे पिकामध्ये स्पर्धा राहत नाही. जसे मिश्र पीक पद्धतीमध्ये स्पर्धा राहील, आंतरपीकमध्ये स्पर्धा राहील, तशी या ठिकाणी स्पर्धा राहताना दिसत नाही. त्यानंतर भरपूर काळासाठी जमीन आच्छादित करून ठेवता येते, त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो. सतत त्या जमिनीवरती पीक राहील म्हणजे जमीन उघडी राहत नाही आणि साहजिकच मग तणांचा प्रादुर्भाव अशा झाकलेल्या जमिनीवरती फारसा होताना दिसत नाही. या पीक पद्धतीमध्ये पिकाचे परिणाम दुसऱ्या पिकावर झालेले आढळतात. हे त्याचं वैशिष्ट्य आहे की पहिल्या पिकावरील किडी किंवा रोग दुसऱ्या पिकांवर जाऊ शकतात. पहिल्या पिकांमधील काही तणांचे किंवा खतांचे अवशेष दुसऱ्या पिकाला हानिकारक ठरू शकतात. हे पण ह्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, जो त्याचा आपल्याला तोटा असं म्हणता येईल. त्यानंतर काही पीक, उदाहरणार्थ भात पीक घेतल्यानंतर पुढील पिकाच्या मशागतीसाठी कामं कठीण बनतात. कारण भात पीक तुम्हाला माहिती सतत पाण्यामध्ये हे पीक असतं आणि चिखलणी केलेली असते, त्यामुळे ते रान जे आहे थोडंसं टणक झालेलं असतं आणि त्याची भौतिक अवस्था बदललेली असते. ती सुधारण्यासाठी मध्ये काळ द्यावा लागतो, वेळ द्यावा लागतो आणि चांगली मशागतसुद्धा करावी लागते. तर त्या दृष्टिकोनातनं आपल्याला या पीक पद्धतीची माहिती सांगता येईल. आता यानंतरचं जे पीक पद्धत आहे ती म्हणजे साखळी पेर पीक पद्धत, ज्याला आपण रिले क्रॉपिंग म्हणतो. रिलेचा प्रकार तुम्ही क्रीडा प्रकारात बघितला असेल. डंबेल्समधून धावणारे एका पाठोपाठ एक मुलं एक डंबेल पुढच्याला देतो, त्या पद्धतीनं चालू हंगामातील पिकाची जी काढणी करण्यापूर्वीच पुढील हंगामातील पीक पेरायचं. म्हणजे पुढील हंगामातल्या पिकाला पहिल्या हंगामातील पिकाने डंबेल्स द्यायचे, यासारखा प्रकार हा आहे. म्हणजे पहिलं पीक काढायच्या अगोदर दुसरं पीक लावायचं आणि नंतर मग दुसरं पीक उगवून येत असताना पहिल्याची काढणी करायची. याला साखळी पेर पीक पद्धत म्हणतात. यामध्ये जमीन जी आहे ते जमीन उघडीच राहत नाही किंवा त्याला दुय्यम मशागत परत पुन्हा 2 पिकाच्या दरम्यान करता येत नाही. पिकाची लागवड चालू हंगामात उभ्या पिकामध्ये असणाऱ्या मोकळ्या जागेमध्ये करायची असते. त्यामुळे 2 पिकाच्या लागवडीदरम्यान जमीन छोट्या कालावधीसाठी सुद्धा रिकामी राहत नाही किंवा मोकळी राहत नाही. तर अशा पद्धतीनं साखळी पेर पीक पद्धत आहे. इथं उदाहरण दिलेले भात अथवा ज्वारी, मोहरी, कांदा इत्यादी ह्याच्यामध्ये उदाहरणं आहेत. आता तुम्हाला एक कॅप्शन दिलं आहे, त्या कॅप्शनमध्ये तुम्हाला एक कृती करायला सांगितली की तुमच्या परिसरातील पीक पद्धतीचा अभ्यास करा आणि त्यांची यादी करा. आत्तापर्यंत जे आपण पीक पद्धती शिकले ते कोणत्या आहेत. समजा तुमच्या भागामध्ये एक पीक पद्धत असेल तर कोणतं पीक घेतलं जातं, तुमच्या भागामध्ये मिश्र पीक पद्धत आहे तर कोणती 2 पिकं घेतली जातात, याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. त्याची एक यादी करायची आणि तुमच्या भागात याच पीक पद्धती का वापरल्या जातात याची कारणं तुम्ही शोधायची. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक पिकाला विशिष्ट जमीन लागते, विशिष्ट हवामान लागतं, कौटुंबिक गरजा आहेत, हवामानविषयक अडचणी आहेत. अनेक गोष्टींचा विचार करून आपल्या पूर्वजांनी काही ठराविक विशिष्ट पीक पद्धती आपल्या भागामध्ये रुजवलेली आहे. त्याचा वापर करताना पुढील पिढीसुद्धा दिसतात आणि काही थोडेफार बदल त्याच्यामध्ये झालेले दिसतात, काही प्रासंगिक बदल फक्त ह्यामध्ये झालेले दिसतात. तर या सर्व बाबींचा तुम्ही अभ्यास करायचा. पीक पद्धती कोणती आहे आणि तीच पीक पद्धती काय आहे, तीच पिकं का आपल्याकडे लावली जातात याची कारणं तुम्ही शोधायची आणि त्याची यादी तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये करायची आहे की जेणेकरून पीक पद्धती कशा पद्धतीने समजल्या तुम्हाला त्याचा आपल्याला अवलोकन करता येईल या माध्यमातून. आता ही झाले रिले क्रॉपिंग किंवा साखळी पीक पद्धत. त्यानंतर जर आपण पुढची जी पीक पद्धत पाहणार आहे ती म्हणजे संधी पीक पद्धत किंवा कॅच पीक पद्धत. तर हे संधी पीक पद्धत किंवा कॅच पीक पद्धतीचं जर तुम्हाला व्याख्या सांगायची झालं तर 2 हंगामातील पिकाच्या लागवडीमध्ये जेव्हा वेळेचं अंतर असतं तेव्हा त्या कालावधीमध्ये जमीन रिकामी पडते आणि अशा रिकामी पडलेल्या जमिनीमध्ये दुसरं गौण किंवा कमी पाहिल्याचं आणि कमी कालावधीत पक्व होणारं पीक त्या ठिकाणी जर तुम्ही घेतलं किंवा जास्त अंतरावर लावून जर पिकं लावल्यानंतर मध्ये जी 2 पिकाच्या ओळीच्या दरम्यान जी जागा राहते त्यामध्ये छोट्या कालावधीचं पीक घेऊन काही एक पीक उत्पादनाची जर तुम्ही संधी घेतली तर त्या संधी पीक पद्धती असं आपण म्हणतो.
तर आज सध्या अस्तित्व असलेल्या पिकाचे काही प्रतिकूल कारणामुळे नुकसान काही वेळा होतं आणि मग पुढील हंगामातील पीक पेरायला वेळ असतो. अशा वेळी सुद्धा जमीन मोकळी राहते. मग अशा वेळी मोकळे राहिलेली जमीन वाया न घालवता त्या ठिकाणी काही आकस्मिक पद्धतीनं एखादं कमी कालावधीचं पीक घ्यायचं आणि त्यापासून थोडंफार उत्पादन प्राप्त करायचं, याला संधी पीक पद्धत म्हणायची किंवा कॅच पीक पद्धत असं म्हणायचं. तर या पद्धतीनं आपल्याला कॅच क्रॉपिंगची किंवा संधी पीक पद्धतीची माहिती सांगता येईल. त्यानंतरच जी शेवटची पीक पद्धती आहे ती म्हणजे बहुस्तरीय किंवा बहुमजली पीक पद्धत, ज्याला इंग्रजीमध्ये आपण मल्टी स्टोरी क्रॉपिंग असं म्हणतो. बहुमजली, तुम्हाला माहिती अनेक मजल्यांची घरं असतात, तसे पिकांचे मजले तयार करतात. पिकांचे मजले कसे तयार करणार, एकावर एक तर पीक लावता येत नाही तुम्हाला माहिती आहे. तर हे पिकाची मजले म्हणजे कसे की विशिष्ट क्रमाने पिकं पेरायची की जेणेकरून त्यांच्या उंचीनुसार ते असे वेगवेगळे मजले झालेले तुम्हाला पुढून दिसतील. एकाच जमिनीवर एकाच वेळी 2 किंवा अधिक पिकं पेरायची, मात्र त्यांची पेरणी उंचीनुसार करायची. सुरुवातीला एकदम पलीकडच्या भागामध्ये अतिशय उंच पीक केलं, त्याच्या अलीकडे कमी उंचीचं, त्याच्या अलीकडे कमी उंची, या पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं वेगवेगळी उंची दाखवणारी पिकं जर तुम्ही पेरली तर त्याला बहुस्तरीय किंवा बहुमजली पीक असं म्हणतात. ही पद्धत प्रामुख्याने कोकणामध्ये ज्या ठिकाणी कमी जमीन उपलब्ध असते अशा ठिकाणी प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात वापरली जाते. आणि फळबागा ज्या असतात कोकणामध्ये प्रामुख्याने फळझाडं भरपूर असतात, नारळ असेल, सुपारी असेल किंवा इतर मसाल्याची पिकं असतील. तर अशा ठिकाणी मधल्या जागेचा वापर आपल्याला अशा बहुमजली पीक पद्धतीसाठी करता येतो. सुपारीच्या बागेमध्ये इथं उदाहरणं दिलेले, काळी मिरी असेल, अननस असेल, यासारख्या पिकांची लागवड आपल्याला करता येते. ह्या पद्धतीला आपण बहुमजली किंवा बहुस्तरीय पीक पद्धती असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं विविध पीक पद्धती आहेत ज्याचा अभ्यास आपण मागील एका लेक्चरमध्ये आणि आजच्या दुसऱ्या व्याख्यानामध्ये केलेला आहे. या सर्व पद्धती तुम्ही पुन्हा एकदा अभ्यासाव्यात. अभ्यासल्यानंतर तुमच्या परिसरातील पीक पद्धतींचा अभ्यास करावा, त्याची कारणं शोधावी. ती कृती करत असताना तुम्हाला ह्या पद्धती आणखी चांगल्या पद्धतीने समजल्या जाऊ शकतील. तर आता इथं थोडक्यात आपण सारांश पाहणार आहे. तर हा सारांश काय आहे ते पहिल्या लेक्चरमध्ये थोडाफार भाग याचा आपण घेतलेला होता आणि त्यानंतर उर्वरित आता छोटासा जो भाग आहे तो आज घेतला आपण. तर ॲक्च्युली पीक पद्धती म्हणजे काही आपण पहिल्या व्याख्यानामध्ये बघितलं होतं की शेतकरी शेतावर कोणकोणती पिकं घ्यायची, कोणत्या क्रमाने घ्यायची, त्याची पेरणी कशी करायची, या सर्व पद्धतीचं नियोजन म्हणजे पीक पद्धत होय. किंवा एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये जमिनीवर लागवड करण्यात येणाऱ्या पिकांचा विशिष्ट क्रम म्हणजे पीक पद्धती होय. आणि मग यामध्ये प्रमुख 2 पद्धतीचे आपण प्रकार बघितले, ते एक पीक पद्धती आणि बहुपीक पद्धती. एक पीक पद्धती म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने एखाद्या जमिनीवर वारंवार तेच पीक घ्यायचे. जसं की कोकणामध्ये वारंवार भात पीक घेतलं जातं, आपल्या पश्चिम महाराष्ट्रात वारंवार ऊसाचं पीक घेतलं जातं, विदर्भामध्ये मराठवाड्यात वारंवार कापसाचं पीक घेतलं जातं. तर अशा वर्षभरात सतत तेच पीक जमिनीत तुम्ही घेणं, एका पाठोपाठ त्या दरवर्षी तीच पिकं घेणं, याला म्हणायचं एक पीक पद्धती. तर एखाद्या जमिनीमध्ये वर्षामध्ये एकापेक्षा अधिक किंवा 2 किंवा अधिक पिकं घेणं म्हणजे मग बहुविध किंवा बहुगुणित पीक पद्धती आपण असं त्याला म्हणतो. आता या पद्धतीमध्ये अनेक प्रकार आहेत. जसे की आपण पहिला प्रकार बघितला होता मिश्र पीक पद्धत. मिश्र पीक पद्धत म्हणजे 2 पिकांचे बियाणे किंवा जास्त पिकांचे बियाणे एकत्र मिसळून त्यांच्या पेरणीच्या रचनेमध्ये कोणतीही विशिष्ट अशी रचना न ठेवता ती पिकं पेरणे, बेड मिसळ करून पिकं पेरणं म्हणजे मिश्र पीक पद्धती. ज्यामध्ये एका पिकाच्या वाढीचा परिणाम दुसऱ्या पिकावर होतो, अंतर मशागतीची कामं करणं सुद्धा अडचणीचं होतं. आणि तशाच पद्धतीने दुसरी पीक पद्धती आंतरपीक पद्धती. फक्त यामध्ये फरक काय, आंतरपीक पद्धतीमध्ये 2 पिकं जी आहेत वेगवेगळी पेरायची, ती विशिष्ट ओळीत आणि विशिष्ट अंतर ठेवून पेरली जातात. त्यामुळं आंतरपीक पद्धतीने मिश्र पीक पद्धतीमध्ये आपल्याला हा प्रकार किंवा सांगता येईल किंवा हे उदाहरणं आपल्याला देता येतील. आता आंतरपीक पद्धती तुम्हाला मग अशी उदाहरण बाजरी आणि तूर किंवा ज्वारी आणि तूर याची उदाहरणं तुम्हाला दिली ती 3 1 ते 8 1 यामध्ये कोणत्याही प्रकारच्या ओळीमध्ये ते लावता येतात. एकमेकाला पूरक अशी पिकं लावली जातात. त्यासाठी गुणधर्म काय आहेत ते आत्ताच आपण बघितलेले आहेत. दुय्यम पिकाचे एक विशिष्ट गुणधर्म असावेत की जेणेकरून मुख्य पिकाच्या वाढीवरती किमान परिणाम होईल, मुख्य पिकाच्या उत्पन्नावरती किमान परिणाम होईल. या बाबी आपल्याला या मिश्र पीक पद्धत आणि आंतरपीक पद्धतीमध्ये पिकं निवडत असताना विचारात घ्यायचे असतात.
तर आंतरपीक पद्धत म्हणजे एकाच वेळी 2 किंवा अधिक पिकं विशिष्ट रचनेद्वारे घ्यायची. आणि त्यानंतरची जी पीक पद्धती आपण पाहिली होती ती म्हणजे आपल्याला पट्टा पेर किंवा पट्टा पीक पेर पद्धत आपल्याला म्हणता येईल. तर या ठिकाणी काय केलं जातं, तर धूप घडवणारे पीक असतील आणि धूप थोपवणारे पीक असतील, हे अल्टरनेटली एकाड एक पट्ट्याच्या स्वरूपात जमिनीवरती लावली जातात की जेणेकरून जमिनीची किंवा मातीची धूप त्या ठिकाणी होणार नाही. मग अशी उदाहरण दिलं तुम्हाला, ज्वारी बाजरीच्या पिकाच्या ओळी लावल्या असेल तर दरम्यानच्या काळामध्ये खाली मोकळ्या जागेमध्ये भुईमुगासारखी जमिनीवर पसरणारे पिकं लावायची, जी पिकं जमिनीची धूप थोपवू शकतात. त्यानंतर एकाच जमिनीत विविध हंगामात 2 किंवा अधिक पिकं एकानंतर एक घ्यायची, अशा प्रकारे पद्धतीचं क्रमवार किंवा सलग पीक पद्धत म्हणतो. आणि या पद्धतीमध्ये पिकाचा क्रम विशिष्ट क्रम ठेवला जातो. तो क्रम कशावरती अवलंबून असतो ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तो क्रम त्या कौटुंबिक गरजा काय आहेत, त्या भागातील हवामान काय आहे, त्या भागातील जमीन कशी आहे, या सर्व बाबींचा विचारून ह्या पीक पद्धती त्या ठिकाणी रूढ झालेल्या असतात. त्यानंतर चालू हंगामातील पीक काढण्यापूर्वीच पुढील हंगामातील पीक पेरायचं, त्याला साखळी पीक पद्धत म्हणतो आपण. क्रीडा प्रकारातलं डंबेल्सचं ते उदाहरण दिलं होतं की याच्यामध्ये आपल्याला रिले पद्धतीनं क्रीडा प्रकारात जसं एक मुलगा दुसऱ्या मुलाला किंवा एक मुलगी दुसऱ्या मुलीला पुढं पळत जाऊन डंबेल्स देते आणि विशिष्ट अंतर एक मुलगी किंवा मुलगा पळतो, त्यानंतर विशिष्ट अंतर दुसरं पळतो. परंतु पहिली मुलगी पुढं पळत जाऊन दुसऱ्या मुलीने तो टान्स घेतल्यानंतर तिच्या हातात ते डंबेल्स मिळतो. तसं या पिकाच्या बाबतीमध्ये आहे. पहिलं पीक काढण्यापूर्वी दुसरं पीक त्याला जॉईन होतं, म्हणजे दुसऱ्या पिकाची आपण पेरणी करतो. थोडक्यात साखळी पिकांची चालू राहते, मध्ये जमीनच मोकळी राहत नाही किंवा शिल्लक राहत नाही. त्यामुळं या पद्धतीला आपण साखळी पेर पीक पद्धत असं म्हणतो. तर चुकून फेर पद्धत झाली ती पेर पद्धत आहे. जेव्हा 2 पिकांच्या लागवडीमध्ये वेळेचं अंतर असतं किंवा 2 पिकांच्या मध्ये जागेचं अंतर असतं, त्या मोकळ्या जागेमध्ये एक जी संधी प्राप्त झालेली असते आपल्या, त्या संधीचा फायदा घेऊन आपण एखादं कमी कालावधीचं अल्प उत्पन्न देणारं का होईना आपण ते पीक घेतो आणि काही विशिष्ट नफा मिळवतो. याला आपण संधी पीक पद्धत असं म्हणतो. तेव्हा ते झालं बहुस्तरीय किंवा बहुमजली पीक पद्धतीमध्ये उंचीच्या क्रमाने पिकं लावायची. पहिल्यांदा छोट्या उंचीचं लावून त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त उंचीचं, त्याच्यापुढे आणखी जास्त उंचीचं, जेणेकरून त्या पिकाचे मजले तुम्हाला दिसतील. ही पद्धत प्रामुख्यानं कोकणामध्ये प्रसिद्ध आहे आणि कोकणामध्ये सुपारीच्या किंवा नारळाच्या बागेमध्ये अशी वेगवेगळी मसाल्याची पिकं घेण्याची पद्धत त्या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या पिकाचा स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय आपण घेतलेला आहे. त्यानंतर आपण सारांश घेतलेला आहे. आता यानंतर आपण पाहणार आहे स्वाध्यायामध्ये तुम्हाला माहिती नेहमी आपला पहिला प्रश्न असतो, जो प्रश्नपत्रिकेप्रमाणे सगळा स्वाध्याय असतो. बोर्डाच्या रचनेत ज्या पद्धतीने प्रश्न असतात त्या पद्धतीनेच इथं प्रश्न असतात. पहिला प्रश्न असतो की योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात. एका विशिष्ट कालावधीत जमिनीवर लागवड करायच्या पिकांचा विशिष्ट क्रम म्हणजे काय, तर आता हे आपल्या धड्याचं शीर्षक आहे पीक पद्धती, त्याची ही व्याख्या आहे. एका जमिनीवर वारंवार तेच पीक घ्यायचं म्हणजे एकच पीक घ्यायचं, त्याला आपण नॅचरली आपण एक पीक पद्धत म्हणतो. तेच पीक घेणं म्हणजे एकच पीक घेणं आणि ती एक पीक पद्धत हे स्पष्टपणे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्याचवेळी एका जमिनीत वर्षभरात 2 किंवा 3 अधिक पिकं घ्यायची, त्याला म्हणायचं बहुविध किंवा बहुगुणित पीक पद्धत. चालू हंगामातील पीक काढायच्या अगोदर पुढच्या हंगामातलं पीक घ्यायचं, रिले म्हणतो आपण त्याला आपल्या मराठीमध्ये साखळी पेर पीक पद्धत असं म्हणतो. त्यानंतर जेव्हा पिकं उंचीच्या क्रमाने घेतली जातात, तुम्हाला माहिती आत्ताच सांगितलं की बहुमजली पीक बनतात. आणि पीक पद्धतीच्या कोणत्या प्रकारात तुम्हाला खताने पाण्याचा आणि जमिनीचा भरपूर वापर होतो, तर बहुविध. ज्या जमिनीमध्ये 2 किंवा अधिक पिकं वर्षभरात घेतली जातात अशा जमिनीमध्ये वारंवार पीक घेतल्यामुळं खते, पाणी, जमीन यांचा भरपूर वापर होतो. म्हणजे बहुविध पीक पद्धत कुठली असेल, मिश्र पीक पद्धत असेल, आंतरपीक पद्धत असेल, या सर्व प्रकारमध्ये ह्या पिकाच्या सर्व पद्धतीमध्ये खतं, पाणी आणि जमिनीचा आपल्याला पुरेपूर वापर करता येतो. आता इथं जोड्या जुळवा जे दिल्या आहेत त्या पीक पद्धतीच्या दृष्टिकोनातून दिलेल्या आहेत. तर एका बाजूला पीक पद्धत दिली आहे आणि एका बाजूला त्याची व्याख्या दिलेली ती जुळवायची. आता एक पीक पद्धत म्हणजे काय, तुम्हाला आत्ताच सांगितलेलं एकाच जमिनीवर वर्षानुवर्ष तेच पीक आहे म्हणजे क आकडा.
एक शिक आकडा जोडला जाईल. दुसरं पट्टा पेर पद्धत आहे. काय जमिनीची धूप करणारे आणि जमिनीची धूप वाढवणारे पीक अल्टरनेटली आपण पट्ट्याच्या स्वरूपात लावायची, त्याला पट्टा पेर पीक पद्धत म्हणायचं. इथला ड आकडा होईल त्याला. साखळी पेर पद्धत चालू हंगामामध्ये पीक काढण्यापूर्वीच पुढचं पीक लावायचं म्हणजे ई आकडा त्याच्याशी जुळेल. चौथं आंतरपीक पद्धत, एकाच हंगामात एकाच जमिनीवर 2 किंवा अधिक पिकं विशिष्ट रचनेद्वारे म्हणजे अ आकडा त्याच्याशी होईल. आणि मिश्र पीक पद्धतीला ब आकडा होईल. एकाच हंगामामध्ये एकाच जमिनीवर 2 किंवा अधिक पिकं विशिष्ट रचना न ठेवता म्हणजेच बी मिसळून आपल्याला लावायचं आहे. अशा पद्धतीनं ते गाळलेल्या जागा त्या ठिकाणी होतील. आता इथं चुकी बरोबर लिहा असा प्रश्न पुढचा असतो. एक पीक पद्धती खते, जमीन आणि पाण्याचा पुरेपूर वापर होतो का? नाही होत. कारण एक पीक पद्धतीमध्ये जागा भरपूर रिकामी राहते आणि वेळही भरपूर राहतो मध्ये, त्यामुळं जमीन बरेच काळ रिकामी राहते. तर आत्ताच आपण ते पाहिलं होतं की बहुविध पीक पद्धती हे शक्य आहे. एकाच जमिनीत जेव्हा 2 किंवा अधिक पिके एकानंतर एका पद्धतीने घेतात त्याला क्रमवार पीक बनतात. अगदी बरोबर आहे. बहुविध पीक होते, फक्त एकच पीक वर्षानुवर्ष लावतात का? नाही. एकच पीक वर्षानुवर्ष लावले तर काय होईल? त्याला एक पीक पद्धती म्हणतात. बहुविध पीक पद्धतीमध्ये जमीन तयार करण्यासाठी कमी वेळ मिळतो. नॅचरली बरोबर आहे. मिश्र पीक पद्धतीमुळे जमीन, शेतमजूर यांचा योग्य वापर करता येत असेल तर ते बरोबर आहे. आता त्यानंतर थोडक्यात उत्तर आहे. हे 2 मार्काचे प्रश्न आहेत. ह्या 2 मार्काच्या प्रश्नात तुम्हाला व्याख्या लिहा, उदाहरणे लिहा वगैरे असे अर्थ. म्हणजे काय तर इथे दिलं बघा. पीक पद्धतीची व्याख्या लिहायची 2 मार्काला. पीक पद्धती म्हणजे काय व्याख्या लिहायची 2 मार्काला. मिश्र पीक पद्धतीची कोणतेही 4 फायद्याला म्हणजे इथं अर्ध्या मार्काला 2 प्रश्न असतील. अशा पद्धतीनं इथं प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर बहुविध पद्धतीची व्याख्या लिहा असं म्हटलं इथं. त्यानंतर साखळी पेर पीक पद्धत म्हणजे काय? पुन्हा तिथं अर्थ किंवा व्याख्या आली. बहुविध पीक पद्धतीचे थोडक्यात वर्णन करायचे. ते 4 ते 5 वाक्यामध्ये वर्णन करावं. किमान 1 वाक्य अर्ध्या मार्काला राहील. म्हणजे 4 जर तुम्ही केले तर ते 4 मार्क मिळून जातात. मिश्र पीक पद्धतीमध्ये 2 मार्क मिळून जातात. मिश्र पीकमध्ये निवडायच्या दुय्यम पिकाचे 2 गुणधर्म लिहा. इथं प्रत्येक गुणधर्माला 1 मार्क आहे. आंतरपीक पद्धतीचे 4 फायदे लिहा म्हणजे 4 फायदे 2 मार्काला म्हणजे प्रत्येक फायद्याला अर्धा मार्क आहे. तर अशा पद्धतीने व्याख्या लिहा, उदाहरणे सांगा, फायदे लिहा, तोटे लिहा, गुणधर्म सांगा. यासारखे प्रश्न 2 मार्काला येतात. आणि तसेच प्रश्न 3 आणि 4 मार्काला सुद्धा आपल्या या ठिकाणी येतात. फक्त त्याला गुण वेगळे राहतात. इथं बहुविध पद्धतीचे फायदे लिहा म्हटले. इथं 3 मार्काला प्रश्न असेल तर किमान 3 फायदे, 4 मार्काला प्रश्न असेल तर किमान 4 फायदे. या पद्धतीने लिहिले. वर्णनात्मक प्रश्नही यातच विचारले जातात 3 आणि 4 मार्काला. आता या ठिकाणी प्रश्न 5वा जो 8 मार्काला असतो किंवा हा जो प्रश्न आहे तो हा बोर्डाच्या नेचरप्रमाणे याच्यावरती प्रश्न नसतो. तर हा जो धडा आहे जर आपण पाहिलं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ राज्य मंडळामार्फत तुमची परीक्षा घेतली जाते आणि ह्या परीक्षेचा प्रश्नपत्रिकाची संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच प्रश्नपत्रिका असते. त्यासाठी एक ब्ल्यूप्रिंट किंवा संविधान तक्ता केलेला असतो आणि ह्या संविधान तक्त्यानुसार या पाठावरती पीक पद्धती या पाठावरती 8 गुणांचे प्रश्न विचारले जात नाहीत. आता हे ठरलेले त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे 8 मार्काच्या प्रश्नाचा विचार या ठिकाणी करण्याची आवश्यकता नसते. कारण अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत हे प्रश्न या पाठावरती तुम्हाला विचारले जात नाहीत. मात्र मग 3 आणि 4 मार्काचे तुम्ही जास्त पद्धतीने प्रश्नाची तयारी या ठिकाणी केली पाहिजे. 2 मार्काच्या प्रश्नाची तयारी या ठिकाणी केली पाहिजे. इथं जर तुम्ही पाहिलं मिश्र पीक पद्धतीची तोटे सांगा. तोटे सांगत असताना 4 मार्काला किमान 4 तोटे अपेक्षित आहेत. एखाद्या पाठावरती एखाद्या घटकावरती जर जास्त तोटे इथंच त्याला जर 8 तोटे असतील तर तुम्हाला 8 तोटे अपेक्षित करताना मग किमान अर्धा मार्क एका तोट्याला त्या ठिकाणी असेल. तर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, तुमच्या परीक्षेमध्ये कोणत्याही एखाद्या वाक्याला एखाद्या याला अर्ध्यापेक्षा कमी मार्काचा प्रश्न टाकता येत नाही. किमान अर्ध्या मार्काचा प्रश्न तुमच्या पुढे राहतो आणि जास्तीत जास्त शक्यतो 1 मार्काचा प्रश्न तुमच्या पुढे राहतो. त्यानंतर 1 मार्काचे प्रश्न कुठले तुम्हाला माहिती आहे. प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. प्रश्न पहिला ब जोड्या जुळवा. प्रश्न पहिला ब चुकी बरोबर लिहा. हे जे सर्व प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न तुम्हाला प्रत्येकी 1 मार्काचा आहे. प्रश्न दुसरा जे थोडक्यात उत्तर लिहा हे तुम्हाला 2 मार्काचे प्रश्न साधारणपणे असतात. प्रश्न तिसरा आणि चौथा हे 3 आणि 4 मार्कासाठी तुम्हाला असू शकतात आणि प्रश्न 5वा जो आहे तो तुम्हाला 8 गुणांसाठी असतो. जो प्रश्न आज
या पाठावरती तुम्हाला विचारला जात नाही. तर या पाठाचं एक वैशिष्ट्य असे की दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नासाठी काय इथं जास्त गुणदान योजना केलेली परीक्षा योजना तुम्हाला माहिती. आता ह्या गोष्टी मी वारंवार रिपीट करणार नाही की मी या विषयासहित अनेक 11 विषयांचा 11वी 12वीला सायन्स, आर्ट, कॉमर्स, व्यवसाय जिथं जिथं कृषी आहे त्यांचं अभ्यासक्रम निर्मिती केली आहे, पाठ्यपुस्तक निर्मिती केलेली आहे, प्रश्नपत्रिका सेटिंग केलेलं आहे, नियामक, मुख्य नियामक म्हणून काम केलेलं आहे किंवा समीक्षक म्हणून काम केलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी आता तोंडपाठ झालेल्या आहेत की या धड्यावरती मोठा प्रश्न टाकणं, छोटे छोटे प्रश्न टाकण्याचा उद्देश काय. तर एकूण 9 पद्धती तुम्ही जर बघितल्या ह्याच्यामध्ये दुय्यम पीक म्हणजे ह्या पीक पद्धतीचा जो दुसरा प्रकार आहे बहुविध पीक पद्धतीमध्ये, तर ते 9मध्ये तुम्हाला व्याख्या विचारल्या जाऊ शकतात किंवा त्याचा अर्थ विचारला जाऊ शकतो. आंतरपीक पद्धती म्हणजे काय किंवा त्याची व्याख्या लिहा, मिश्र पीक पद्धती म्हणजे काय व्याख्या लिहा, पट्टा पेर पीक पद्धत म्हणजे काय, साखळी पेर पीक पद्धतीची व्याख्या लिहा किंवा म्हणजे काय, अशा पद्धती कॅच पीक किंवा संधी पीक पद्धतीचा अर्थ सांगा किंवा थोडक्यात वर्णन करा. अतिशय छोटे छोटे प्रश्न सांगायला एवढा मोठा वाव ह्या धड्यावर असल्यामुळं आपण प्रामुख्यानं मोठा प्रश्न ह्या धड्यावर संविधान तक्त्यामध्ये टाळलेला आहे. मोठा प्रश्न तुम्हाला माहिती आहे, जिथं मोठ्या प्रश्नाची शक्यता जास्त असते असे टॉपिक जसं की शेती वाढी व्यवस्थापनाचा जो पहिला धडा आहे त्या धड्यावरती तुम्हाला 3 ते 4 प्रकारचे प्रश्न तिथं पडू शकतात. त्यातले 2 प्रश्न तुम्हाला 8 मार्काला त्या धड्यावरती आम्ही विचारतो. त्याचं कारण असं आहे की त्याचं जे वर्णनात्मक जे रूप आहे ते जास्त मोठं आहे. तर या ठिकाणी मग या 9 प्रकारच्या बरोबरच एक पीक पद्धतीची व्याख्या, बहुविध पीक पद्धतीची व्याख्या आणि निस्त्या पीक पद्धतीची व्याख्या, म्हणजे तुम्ही जवळपास 12 व्याख्या किंवा 12 समूहाचे अर्थ तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आणि ह्या 9च्या 9 पीक पद्धतीच्या बाबतीत उदाहरणं तुम्हाला विचारली जाऊ शकतात. तर असे छोटे छोटे प्रश्न टाकण्यासाठी या धड्यावरती आपल्याला भरपूर किंवा मोठा वाव असल्यामुळं आपण या पिकावरती आता इथं पाहतो बहुविध पीक पद्धतीचे फायदे लिहा, आंतरपीक पद्धतीची तोटे लिहा किंवा मिश्र पीक पद्धतीमध्ये वापरायचे असतील तर दुसऱ्या दुय्यम पिकाचे गुणधर्म सांगा. अशा पद्धतीचे प्रश्न व्याख्या लिहा, अर्थ सांगा, उदाहरणे सांगा. 2, 3, 4 मार्काला अशा पद्धतीची प्रश्नाची जी रेलचेल आहे ती पूर्ण रेलचेल या पीक पद्धती या पाठावरती आपल्याला करता येते. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पीक पद्धती या पाठाचा आपण उजळणी व्याख्यानात आहे घेतलेले. मुख्य व्याख्यान यापूर्वीच तुम्हाला झालेले माहिती आहे. प्रामुख्यानं बहुतांशी 40 मिनिटाचं व्याख्यान असेल तर 40 मिनिटाचं, 30 मिनिटाचं व्याख्यान असेल तर 30 मिनिटाचं, या पुरेपूर आपण याचा फायदा घेतला असल्यामुळं आपल्याला माझ्या माहितीनुसार दुसऱ्यांदा पूर्णपणे आपण उजळणी या व्याख्यानामध्ये आणि वर्गामध्ये सुद्धा संपवू शकणार आहे. आणि शेवटी आपण गेल्या 2-3 वर्षातल्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत HSC बोर्डाच्या त्या सर्व प्रश्नपत्रिका आपण सोडवून घेणार आहे की जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव या गोष्टीसाठी होईल. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या पेपरची 30 प्रात्यक्षिकं झालेली आहेत, ऑनलाईन शिकवून झालेली आहेत. त्यासाठी काही घरगुती कृती तुम्हाला करायला दिलेल्या होत्या. काही विद्यार्थ्यांनी परवा वर्गात आल्यानंतर मला प्रात्यक्षिक वह्या लिहिलेले दाखवले. अतिशय सुंदर पद्धतीनं काही विद्यार्थ्यांनी ते वह्या लिहून पूर्ण केलेल्या आहेत. ज्यांनी पूर्ण केलेले त्यांनी ताबडतोब पूर्ण करायचे, कारण सैद्धांतिक परीक्षेच्या अगोदर आदल्या महिन्यामध्ये तुमची अगोदर प्रात्यक्षिक परीक्षा असते त्यावेळेपर्यंत ते पूर्ण होणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आजचं आपलं हे व्याख्यान आपण या ठिकाणी थांबवतोय. आता म्हणजे साधारणतः 5 ते 6 मिनटं आपल्याला उर्वरित शिल्लक आहेत. जवळपास आता 39 मिनटाचा वेळ झालेला आहे. आणखी 5 मिनटासाठी उर्वरित आपण काय करणार आहे की या पाठावरचे नेहमीच्या पद्धतीने ऑनलाईन परीक्षा तुम्हाला देणार आहे. ती 5 मार्काची परीक्षा तुम्हाला सोडवायची आहे. त्याचे गुण आमच्याकडे नोंद होतात हे तुम्हाला मागच सांगितलेलं आहे. तर त्या परीक्षेकरिता जो कोड क्रमांक द्यायचा असतो तो कोड क्रमांक 25 आहे. तेव्हा 25 कोड क्रमांक टाकून तुम्ही जेव्हा व्याख्यान पूर्ण अगोदर पाहायचं आहे आणि मग त्याच्यावर आधारित ही प्रश्नपत्रिका किंवा परीक्षा ही सोडवायची आहे. एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि यासाठीचा कोड क्रमांक 25 आहे. सुरुवातीला तुम्हाला त्या ठिकाणी कोड क्रमांक विचारला जातो तर तो कोड क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे. आणि प्रत्येक ह्याला तुम्हाला 1 मिनिट वेळ मिळतो.
1 मिनटं वेळ विचार करून ते उत्तरं लिहू शकता किंवा एका प्रश्नाचं उत्तर लगेच असेल ते वापरून दुसऱ्या प्रश्नासाठी तुम्ही वेळ वाचवू शकता. तर अशा पद्धतीनं आजचं जे व्याख्यान आहे पीक पद्धती भाग 2 आणि आपला पाठ क्रमांक 3 या ठिकाणी संपलेलं आहे. नमस्कार.